राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते, हिंगोलीचे माजी पालकमंत्री राहिलेले जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिश दांडेगावकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। आणि आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते आणि गाड्यांचा ताफा घेऊन थोड्या वेळात ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपल्यासोबत स्वतः आतिश दांडेगावकर आहेत। मला सांगा आतिशजी, तुमचे वडील जे आहेत ते महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत, शरद पवार पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत ते, या परिस्थितीत तुम्ही आता भाजपमध्ये जात आहात, काय नेमकं नियोजन आहे? मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका घेतल्या, त्यांची मतं जाणून घेतली आणि येणाऱ्या काळात विकासाची एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग आपण धरला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आज आम्ही सगळेजण मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय, सोबत राष्ट्रवादीचे किती पदाधिकारी आहेत, किती कार्यकर्ते आहेत, इतर कोणते समर्थक आहेत तुमच्यासोबत? आज जवळपास 4000 समर्थकांसह 350 ते 400 गाड्यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला चाललेलो आहोत। पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य, आजी माजी सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, तसेच खूप साऱ्या गावचे सरपंच, चेअरमन आणि इतर असंख्य पक्षाला मजबूती देणारे, येणाऱ्या भविष्यात मजबूती देणारे कार्यकर्ते यांच्यासोबत आम्ही निघालेलो आहोत। शरद पवार पक्षाची अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत त्यांची युती होणार होती किंवा एकीकरण होणार होतं, अशा चर्चा सुरू आहेत। त्यातच बरेचसे जे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतात ते थेट राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षात जातात, परंतु तुम्ही भाजपकडे जात आहे। हे सर्व माझ्या या सर्व कार्यकर्त्यांना विचारूनच झालेलं आहे आणि त्यात ज्या गोष्टींना बहुमत, ज्या गोष्टींना जास्त होकार मिळाला, मागच्या 3 महिन्यांपासून ही चर्चा चालू होती आणि चर्चेअंती भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तुमचे वडील जयप्रकाश दांडेगावकर जे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, हिंगोलीच नाही तर मराठवाड्यात जे आहे ते शरद पवारांचा कुठला प्रतिनिधी तर दांडेगावकर साहेबांचं नाव असतं, त्यांना या सगळी कल्पना आहे का किंवा साहेब सुद्धा इकडे येणार आहेत का? मागच्या 40 वर्षापासून साहेब पवार साहेबांसोबत राजकारणात आहेत, पवार साहेबांसोबत आहेत। आजपर्यंत मी कोणतीही गोष्ट साहेबांना विचारल्याशिवाय केलेली नाही आणि हाही निर्णय त्यांना विचारूनच झालेला आहे, त्यांच्याशी चर्चा करूनच झालेला आहे, त्यामुळे त्यात काही वेगळं मत नाही आहे। तुम्ही म्हणता साहेबांशी विचारूनच हा निर्णय झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ आता शरद पवार पक्षाच्या जिल्ह्यामध्ये अस्तित्व संपण्याची चिन्हे आहेत, साहेब सुद्धा इकडे येणार आहेत का? नाही, या प्रश्नावर मी आत्ताच काही डेफिनेटली बोलू शकत नाही, त्यामुळं आता या प्रश्नावर उत्तर देणं थोडंसं योग्य ठरणार नाही। बरं, आता तुमच्यासोबत साधारणतः किती गाड्या आणि किती कार्यकर्ते आहेत आणि उद्या पुन्हा जास्त तुमचा प्रवेश होणार आहे? जवळपास 350 ते 400 गाड्या आणि अंदाजे 4000 माझे सोबती यांच्यासोबत आम्ही मुंबईला चाललेलो आहोत। सकाळी 10 वाजता कोकण भवन CBD बेलापूर मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व नियोजन केलेलं आहे। तुम्हाला काही शब्द दिलाय कुठल्या गोष्टीचा? कारण भविष्यात निवडणुका दूर आहेत आणखी। नाही, अजून आम्ही तशा प्रकारची कुठलीही मागणी केलेली नाही। आम्ही निस्वार्थपणे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि माझ्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही। काम करू, काम करायला आवडतं आणि काम करत राहू, काम करत आलोय, पुढेही करत राहू। आपल्या सर्वांची अशीच साथ लाभेल अशी अपेक्षा आहे। नक्कीच। तर हे होते आतिश दांडेगावकर, कपिश्वर कारखान्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि हजारो समर्थकांसह ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जात आहेत आणि त्यांचे वडील जे आहेत माजी राज्यमंत्री शरद पवार पक्षाचे नेते राहिले आहेत, त्यांचा देखील आम्हाला अति आशीर्वाद आहे असं त्यांनी स्पष्ट केले। नक्कीच या प्रवेशाने जे आहे ते केवळ वसमत विधानसभाच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे आणि आज जे आहेत ते शेकडो कार्यकर्त्यांसह दांडेगावकर जे आहेत ते आता मुंबईकडे रवाना होणार आहेत। मनीष करात, न्यूज 18 मराठी, वसमत, हिंगोली।